आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा आता उडू लागलेला आहे. प्रचाराला गती येणार आता, कारण उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे. तिकीट वाटप झालेलं आहे. त्यामुळे आता हळूहळू प्रत्येक उमेदवार, प्रत्येक मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यामुळे प्रचाराला आता आणखी 2 दिवसात प्रचंड वेग येणार. या पार्श्वभूमीवर आपण आज पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 14 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अजित मोरे यांचा परिचय. अजित मोरे गेले 20 वर्षे राजकारण आणि समाजकारणात असलेला हा कार्यकर्ता, सर्व क्षेत्रात काम करणारा हा कार्यकर्ता, आध्यात्मिक असू दे, शैक्षणिक असू दे, क्रीडा असू दे, समाजकारण असू दे, राजकारण असू दे, सगळ्या क्षेत्रात काम करणारा हा कार्यकर्ता, सगळ्यांना आपलंसं वाटणारा हा कार्यकर्ता. नगरसेवक झाला पण साहेब झाला नाही. जनतेचा सेवक म्हणून त्यांनी काम केलं. म्हणून तर नगरसेवक पद असू दे किंवा नसू दे, अजित मोरे सर्वांना हवाहवासा वाटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. नगरसेवक असताना प्रचंड कामं केलीच, पण नसताना सुद्धा तेवढ्याच तोलामोलाची कामं केली. गेल्या काही वर्षात 3 कोटीची कामं, रस्ते, गटर्सची कामं त्यांनी केली नगरसेवक नसताना. आणि आत्ता 1 कोटीची कामं सुरू आहेत. म्हणजे निधी खेचून कसा आणावा हे अजित मोरे यांनी दाखवून दिलेलं आहे. खरं तर नगरसेवक झाल्यानंतर ते परिवहन समितीचे सभापती झाले आणि KMT रुळावर आणण्याचं सगळ्यात मोठं काम कुणी केलं असेल तर ते अजित मोरे यांनी. KMT ई तिकीट सेवा त्यांच्या काळात सुरू झाली. अनेक बस स्टॉप सुशोभीकरण त्यांनी केले. गाव तिथे KMT हा उपक्रम त्यांनी सुरू केला. KMTला पे अँड पार्क करून उत्पन्नाचं मोठं साधन मिळवून दिलं. 40 नवीन बसेस त्यांच्या काळात आल्या. KMTला प्रथमच सिल्की बजेट त्यांच्या काळात मांडण्यात आलं. म्हणजे एकूणच KMT रुळावर आणण्याचं, KMTला ऊर्जितावस्था आणून देण्याचं काम अजित मोरे यांनी केलं. विश्वशांती तरुण मंडळाचा हॉल असू दे किंवा अनेक ठिकाणी उद्यान, हुतात्मा पार्क असू दे किंवा अन्य काही उद्यान, अतिशय चांगलं काम त्यांनी या भागात केलं आहे. 24 तास उपलब्ध असणारा, हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता. भागात कचरा गाडी असू दे, महिलांसाठी बचत गट असू दे किंवा अन्य दिव्यांग महिलांना मदत असू दे, दिव्यांगांना मदत, महिला सबलीकरणासाठी काम. कोविड काळात तर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. महापूर काळातही अतिशय चांगलं काम करून दाखवलं. कोणालाही त्रास न देणारा, सर्वांना मदत करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा कार्यकर्ता, याचं नाव अजित मोरे. अजात शत्रू व्यक्तिमत्व, कोणाशी शत्रुत्व नाही, सगळ्यांचं काम करणारा, हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता. देसाई फॅमिलीचं एकूण त्यांच्या मागं भक्कम पाठिंबा. पत्नी डॉक्टर मंजिरी मोरे अतिशय उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कामात सहभागी. सुपुत्र पृथ्वी मोरे यांचाही अतिशय चांगला युवकांचा संपर्क, त्यांचाही उत्साह तेवढाच चांगला, प्रत्येक कामात त्यांचाही पुढाकार असतो. उद्यानांचं सुशोभीकरण करण्यातही अजित मोरे यांनी अतिशय चांगलं काम केलं. गोखले कॉलेजच्या माध्यमातून अनेकांना प्रवेश देणे, शिक्षणासाठी मदत करणे, यातही अजित मोरे यांचा सिंहाचा वाटा. म्हणजे काम कोणते असू दे, क्रीडा क्षेत्रातही अनेक मुलांना त्यांनी मदत केली आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी काम केलेलं आहे. प्राध्यापक जयकुमार देसाई, त्यांचे सासरे, यांच्याही माध्यमातून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे एकूणच कामाच्या जोरावर ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 14 मध्ये मैदानात उतरलेले आहेत. त्यामुळं प्रचार सुरू झालेला आहे, नारळ फुटलेला आहे.
नगरसेवक असताना अन्यायाविरुद्ध अनेकदा त्यांनी आवाज उठवला, सभागृहात आवाज उठवला. त्यानंतरही प्रभागातली कामं व्हावीत, प्रभागातल्या प्रत्येकाला सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कायम धडपडत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजित मोरे. आणि हेच व्यक्तिमत्व पुन्हा एकदा महापालिकेच्या मैदानात उतरलेलं आहे विजयासाठी. प्रभाग करूया विकसित, त्यासाठी हवा नगरसेवक अजित, हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. आपल्याला अशाच काही उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.